हा व्हिडिओ प्लीज 10 सेकंदात स्किप करू नका. मी आधीच स्पष्ट करते की हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनात किंवा विरोधात नाहीये. हा लढा राजकारणाचा नाहीच आहे. हा लढा आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचा. एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने रस्त्यावर उतरलेल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे मी माझी जबाबदारी समजते. नाशिकमधील एका मुलाने फक्त 2 मार्कांनी स्वतःचं स्वप्न हुकल्यानंतरही हार मानली नाही. त्याने पुन्हा 16 तास अभ्यास करून, मेहनत करून, स्वतःची तब्येत खराब करून, जागरण करून 550हून अधिक मार्क्स मिळवले. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण या भ्रष्ट व्यवस्थेत पेपर लीक झाला आणि त्याची वर्षभराची मेहनत फक्त एका रात्रीत मातीमोल झाली. जेव्हा हेच प्रामाणिक विद्यार्थी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा याच व्यवस्थेने त्यांना काय दिलं? पोलिसांचा अमानुष लाठीचार्जचे कोणतेही नियम न पाळता अक्षरशः काही लोकांच्या डोक्यात सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला. अगदी रक्तबंबाळ झाले होते काही विद्यार्थी. मुलींना धक्काबुक्की झाली, त्यांच्याशी गैरवर्तणूक करण्यात आली. ज्या हातांमध्ये पुस्तके असायला हवीत त्या हातांवर आज लाठ्या चालवल्या गेल्या. या अन्यायाचा आणि मानसिक त्रासाचा ताण तो मुलगा सहन करू शकला नाही आणि री एक्झामच्या अवघ्या 1 दिवस आधी त्या मुलाने स्वतःचं आयुष्य संपवलं. जेव्हा एखादा मुलगा 15-16 तास अभ्यास करून सुद्धा भ्रष्ट व्यवस्थेमुळे हार मानतो आणि टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा त्या बिचाऱ्या आई वडिलांचं काय होत असेल? ही वेळ उद्या आपल्यावरही यायला वेळ लागणार नाहीये. सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे काही लोक या मुद्द्याला धार्मिक वळण देत आहेत आणि हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला आणि भविष्याला कोणताही राजकीय पक्ष किंवा धर्म नसतो. मोठमोठ्या नेत्यांची मुलं बाहेरच्या देशात मोठमोठ्या आणि सुरक्षित युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या कितीही चिंधड्या उडाल्या तरी त्यांना काही फरक पडणार नाहीच आहे. मला माहितीये तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की घरात बसून व्हिडिओ बनवणं खूप सोपं असतं. पण या सडलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या मुलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या मुलांसाठी घरातून का होईना एक मजबूत आवाज बनणं ही माझी स्वतःची मी जबाबदारी समजते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित राहायला हवं तर गप्प बसू नका. कमेंटमध्ये #Justice for Students असं मात्र नक्की मेन्शन करा आणि हा आवाज नक्कीच प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा.